कालच पोलीस खात्याची आमची पत्रकार परिषद झालेली आहे। पोलिसांनी अतिशय कडक भूमिका आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतलेली आहे, त्याबद्दल त्यांनी स्वतः तुम्हाला माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर आज फूड अँड सप्लाय संबंधितच्या अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललेलो आहे। मालकांनी परवानगी कुठल्या दुसऱ्या नावाने घेतलेली आहे हॉटेलची, पण फलक कुठला तिसरंच नाव लावलेलं आहे। तर अशा काही हेराफेरी करणारे लोकांचे हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये असू नये अशी भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत। आणि आमचा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे। अशा पद्धतीने पर्यटकाला अगर मारहाण होत असेल तर उद्या आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेवर फटका बसू शकतो, हे आम्ही व्हायला देणार नाही। म्हणून प्रशासन म्हणून, सरकार म्हणून, पोलीस खातं म्हणून आम्ही सगळ्या जणांना विश्वास देतो की या एका घटनेमुळे सिंधुदुर्गच्या प्रतिमा खराब होता कामा नये। कडकची कडक शिक्षा त्या हॉटेल मालकाच्या संबंधित लोकांना दिली जाईल, जेणेकरून परत असं कुठलीही घटना बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोण करणार नाही। नमस्कार। 2 दिवसापूर्वी कुडाळमध्ये झाराप तिट्यावर एक घटना घडली। काही पर्यटक आले होते, तिथे एक चहाची टपरी होती। चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं। एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं। पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे। 5 आरोपी केलेले आहेत, 5 पैकी 1 पकडला गेला आहे, 4 अजून मोकाट आहेत। पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे, 12 तारखेला 4 वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार, कारण का ती इल्लीगल आहे। पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे 48 तास आहेत। आज 10 तारीख आहे। 12 तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी, नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल। मला कसलाही संघर्ष करायचा नाही, पण ह्या मुसलमानांना जर आता आम्ही धडा शिकवला नाही, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही। म्हणून येणाऱ्या 12 तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवांनी कुडाळमध्ये जमायचं आहे। ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान, एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं, कसली ताकद त्यांना दाखवायची होती, त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे। आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं। आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे, जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी।